शुभ सकाळ सखींनो, आज बनवूया आपण उपवासाचे वडे अप्पे पात्रामध्ये। तर बघा, 1 वाटी साबुदाणा भिजवलेला आहे, त्यामध्ये एक मोठा मी बटाटा किसून घेतलेला आहे, असा थोडा जाडसर किसलेला आहे, आणि 1 वाटी जाडसर शेंगदाण्याचं कूट। आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि जसं आवडेल तसं तिखट टाकायचं आहे। आता आपण हे मिक्स करायचं आहे व्यवस्थित। साबुदाणा अगदी मऊ झाला पाहिजे, जास्त पाणी टाकून भिजवायचा। छान एकजीव केलेला आहे। तर आपण असे छोटे छोटे त्याचे गोळे करायचे, म्हणजे छोटे वडे गोल आकारात करायचे आपण। बघा, अशा प्रकारे आता मी सर्व बनवून घेत आहे। बघा, असे छोटे छोटे गोळे करायचे। अप्पे पात्रामध्ये आधी आपण सर्व याच्यात तेल टाकून घेऊया। अगदी हे कमी तेलात होणारे आहेत। एक 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 टाकून घ्यायचं। थोडं 2 मिनिट आपण झाकून शिजूया याला। वरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि 1-2-3 मिनिटांनी एक एक वडा आपण उलटा करायचा। मिडियमच गॅस ठेवायचा। पलटल्यावर सुद्धा आपण प्लेट झाकून ठेवायची, आणखी 2 मिनिट होऊ द्यायचे। 1-2 मिनिटानंतर आपण चेक करायचे झाले का। छान खरपूस भाजून घ्यायचे, तुम्हाला जसं आवडेल तसं। खरपूस भाजले तर ते थोडे कुरकुरीत सुद्धा लागतात। बघा किती छान झालेले आहे। तर बघा, असे आपले उपवासाचे अप्पे पात्रामधले वडे तयार आहेत। तुम्ही सुद्धा बनवा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।